गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आता सकाळचे ना 7:30 वाजलेत आणि आज आमच्या हॉस्पिटलमध्ये ना ऑर्गन डोनेशन रिलेटेड रॅली आहे. कारण 15 ऑगस्ट पण येते आणि त्याच्या थोडं आधीच ही रॅली काढली आहे की एक मेसेज देण्यासाठी ऑर्गन डोनेशन किती इम्पॉर्टंट आहे किंवा वगैरे वगैरे सगळं. आणि आता तुम्हाला दाखवतो तिकडे जाऊन डायरेक्ट. तर चला, सगळं आवरले आता आणि त्याची थीम वगैरे व्हाईट शर्ट ब्ल्यू जीन्स त्याप्रमाणे आपण वेअर केली आहे. तर चला जाऊया आता डायरेक्ट हॉस्पिटलला. मित्रांनो, आता आम्ही चाललोय हॉस्पिटलला, पण ते असं वाटतंय की नाही का आपण 15 ऑगस्टला कसं 7-7:30 वाजता नटून थटून पटपट पोर झेंडा वंदनला जातात, त्या टाइप मध्ये फिलिंग आहे जरा. बघू आता पुढे काय सिच्युएशन आहे, काय कसं आहे नियोजन. चला जाऊया. पाऊस तर नाही अजून सध्या तरी, पाऊस आलेला चिकचिक होईल. चालू झाले वाटते सिक्युरिटी वगैरे नशिट्ट्या बिट्ट्या मारायला लागलेत. मित्रांनो, आम्ही लय शार्प टायमिंगला पोहोचलोय आणि ना ऑलमोस्ट रॅली स्टार्ट झाली. त्याच्यानंतर आम्ही रॅलीला जॉईन झालोय. पण चला चालतंय, अजून किती वेळ आहे माहित नाहीये. पुढं आपलं क्लब, कोणता क्लब आहे रे तो? त्या क्लबचं नाव आहे, एक चौक आहे, तिथून राईट मारून अलंकार चौकात, देन जहांगीर पासून परत आपलं हॉस्पिटलला रुबी हॉलला. तर असं चालायचंय. चला जाऊया. मित्रांनो, तर पावसाला पण सुरुवात झाली. कॅमेराला पण आहे ना छत्री घ्यावं लागणार आहे. भाई त्यांनी छत्री दिली ना, एकदम चांगलं काम केलंय. हे बघू शकता, सगळे रॅली पण होती आणि पावसाला पण सुरुवात झाली आहे. स्टेप बाय स्टेप आम्ही सगळे पुढे जातोय. सगळ्यांच्या हातात ऑर्गन डोनेशनचे जे अवेअरनेसचे पोस्टर आहे ते पण आहे. भाई थंडी पण लय वाजती. मित्रांनो, आता आम्ही आलोय जहांगीर चौकामध्ये. तर आज अरे उद्या काय झालं, पाऊस येतो काय? उद्या पाऊस येतो जास्त काय? पाऊस येतो. There's not much to do when all I can is thinking about you. Not doing well, don't know where you are, 'cause you're not here. It's been way too long. If I could lay down beside you, I would. When nothing really matters, that's all I wanna do. I hope that you are safe and there. सँडविच उदय राजने सँडविच आणले खास. नाव इट्स ब्रेकफास्ट टाइम. मित्रांनो, आता आहे ना ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे. ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही बघितलं असतं सँडविच होतं, त्यानंतर वडापाव आणि हे होतं चहा कॉफी बिस्किट्स. तर आता ते सगळं आमचं झालेलं आहे ब्रेकफास्ट वगैरे. आता आम्ही सगळे आतमध्ये आलोय, तुम्ही बघू शकता इकडे. आणि आज आहे ना वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे, तर त्या निमित्ताने आमच्या HODने हे सगळं आयोजित केलं होतं. आणि जे पण ऑर्गन डोनेट करणारे जेवढे पण फॅमिली आतापर्यंत झालेले आहे त्यांना पण इन्व्हाइट केले. ते सगळे फ्रंट बेंचवर बसलेत. तर चांगलं आहे. आता बघू प्रोग्राम पुढं कसा रन होतोय काय. हे बघू शकता डेकोरेशन वगैरे. 15 ऑगस्ट पण आलेलं आहे आता. आम्हाला एकच शिकवलेलं होतं की सेव्ह लाईव्ह. या ऑर्गन डोनेशन 1997च्या कन्सेप्ट नंतर मला समजलं की देयर इज अ लाईफ बियॉन्ड डेथ. वन ब्रेन डेड पेशंट कॅन सेव्ह 8 लाईव्स. ऑर्गन डोनेशन. तर आय वुड रियली रिक्वेस्ट एवरीवन, इवन इफ नॉट गो. सबसे बड़ा दान जो है या त्याग जो है वो अंगदान है. और बिल्कुल सही कहा. आपल्या अवयवदानाची किती सुंदर आहे कल्पना, दुसऱ्याला जीवदान देण्याची. किती सुंदर आहे कल्पना,
दुसऱ्याला जीवदान देण्याची. Please come on the stage. ब्रदर व्हिडिओ कसा आहे बघा ना. ते बघ हे आपला आपलं ड्रोन बघ आपलं ड्रोन. तर मित्रांनो फायनली ऑर्गन डोनेशनचा आहे ना कार्यक्रम संपन्न झाला आणि आता आम्ही चाललोय रूमवर. इव्हिनिंग ड्युटी आहे. सगळे मागं 2 ब्रदर आहे बघू शकता इकडे समोर पण गेले ते. तर चला जाऊया आता. तर फायनली मित्रांनो आता रूमवर आलोय आणि ऑर्गन डोनेशन म्हणजे अवयवदान हे आपल्या समाजात आहे ना, म्हणजे तिथं एवढे सगळे भाषण झाले ना, त्यात एकच म्हणजे मला एकच तुम्हाला थोडक्यात सांगतो की त्याला सगळ्यांना काय सांगायचंय की आपल्या समाजामध्ये ना अजून अवयवदान हे तेवढं तळागाळापर्यंत पोहोचलेलं नाहीये. सगळ्यांना रक्तदान माहिती आहे, त्याच्यानंतर रक्तदान झालं, त्याच्यानंतर नेत्रदान, पण अवयवदान हे खूप अजून लोकांना वाटतं अरे कशाला कोणाला अवयव द्यायचं, आम्हाला रीतिरिवाजानुसार आमचे माणूस मिळाले तर आम्हाला त्याप्रमाणे सगळ्या रीतिरिवाज करायचा आहे, रिच्युअल्स करायचे. पण तुमचा माणूस गेलेला आहे ऑलरेडी आणि आपल्याला सगळ्या गोष्टी ना या पृथ्वी तलावर त्यागून जायचे. आणि जर तुम्ही एक सॅक्रिफाईस तुमच्या त्या माणसासाठी केलं आणि त्याचे अवयव 9-10 जण यूज करू शकतात, ते त्यांचे दैनंदिन जीवन म्हणजे आपण एक दुसऱ्याला लाईफ देतोय, जगायला एक आयुष्य देतोय, म्हणजे यापेक्षा अजून पुण्याची गोष्ट कोणती आहे? तुम्ही पाप पुण्य करता, मग यापेक्षा पुण्याची गोष्ट कोणती आहे? तर माझा हा ब्लॉग जितक्या पण लोकांपर्यंत पोहोचला असेल, अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे. तुम्ही अवयवदान करायला सुरुवात करा, किंवा म्हणजे तुम्ही आत्ताच सांगून ठेवा घरच्यांना की बाबा मी जर मला काही झालं पुढे जाऊन तर माझं अवयवदान हे नक्की करा. तर अशा प्रकारे सगळं आमच्या सरांनी एकदम प्रॉपरली मॅनेजमेंट सगळं व्यवस्थित केलं, सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. ज्या फॅमिलीने अवयवदान केलं तर त्यांच्या सगळ्यांचे घरच्यांचा थोडा एक सत्कार, अशी वेळ कोणावर पण येऊ नये, पण आलिया भोगाचे असावे सादर या म्हणीनुसार जर एखाद्याच्या नशिबात ते आलंच असेल तर आपण त्याला पुढं कसं प्रेरित करायचं, त्या घराला कसं म्हणजे प्रोत्साहित करायचं, एक समाजापुढे आदर्श मांडायचं थोडक्यात की बाबा या माणसांचा पण आपण सत्कार केला पाहिजे, मग जेणेकरून माणसं प्रोत्साहित होतात आणि अशा गोष्टी समाजामध्ये प्रसारित होतात. चला आपल्याला पण आता इव्हिनिंग ड्युटीला जायचंय. म्हणजे भाई मी हेल्थ केअरच्या रिलेटेड आहे म्हणून मला बाबा एवढं सगळं सांगू शकतो, तुम्हाला एवढं सगळं माहिती आहे. आणि मी क्रिटिकलमध्येच जॉब करतो, जिथून ज्या न्यूरोट्रॉमामध्येच मी जॉबला आहे त्या आमच्या इथूनच इथेच पेशंट ब्रेन डेथ होता आणि तिथूनच म्हणजे भरपूर सारे ऑर्गन डोनेशन झाले माझ्या ड्युटी पासून, आमच्या कलिगच्या वगैरे. हॅट्स ऑफ दॅट डोनर्स अँड दॅट फॅमिली मेंबर्स. तुम्ही मेल्यानंतरही कोणाचा तरी जीव वाचू शकता हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही म्हणसाल कसं? तर आपलं अवयव दान करून. तर मित्रांनो आज आहे वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे, जागतिक अवयवदान दिवस. तर मित्रांनो तुम्ही ना आपला मृत्यू होतो, आपल्या परिवारातला एक कोणतरी प्रिय व्यक्ती जातो, पण जो क्लिनिकली ब्रेन डेथ असेल आणि डॉक्टर जर म्हणत असेल की ऑर्गन डोनेशन तुम्ही करू शकता, तर कोणताही विचार न करता त्याला हो म्हणा. कारण तुमच्या पेशंट जरी गेला असेल तर त्याचा तो एक व्यक्ती 8 जणांचे प्राण वाचू शकतो. आणि याच्यापेक्षा अजून पाप पुण्याची गोष्ट काय असेल? पण तरी आपल्या घरचे ना त्या फॅमिली मेंबरचे तो जो व्यक्ती गेलाय त्याचे फॅमिली मेंबर हा विचार करतात की बाबा नको, कशाला कोणाला दुसऱ्यांना अवयव द्यायचंय, आपलं जाळून टाकू, आपल्या रिच्युअल्स नुसार करू, आपल्या ज्या गोष्टी धर्मात सांगतात त्या धर्मानुसार जाऊ. पण बियॉन्ड त्याच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला ना की बघा ना तुमचा पेशंट ऑलरेडी गेलेला आहे, आपला माणूस गेलेला आहे, आता त्या आपण रडतोय, त्याच्या नावाने कळा काढतोय बाबा ते काही शक्य नाहीये. पण त्याला जिवंत ठेवण्यासाठी, त्याचे ड्रीम जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही जर त्याचे अवयव दान केले तर 8 लोक त्यांची लाईफ, त्यांना एक गिफ्ट भेटेल की बाबा कोणाला हृदय पाहिजे असेल, कोणाला लिव्हर पाहिजे असेल तर तो त्यांच्या आणखीन पुढचं जीवन एकदम
भारी जगू शकतो. आणि जर त्यांनी त्यांचे ड्रीम अचीव्ह केले तर थोडक्यात आपला जो माणूस गेलेला आहे, आपला पेशंट गेलेला आहे, तर त्यांनी ते ड्रीम अचीव्ह केल्यासारखं आहे. पण समाजात आपल्या अजून खूप प्रबोधन करणं गरजेचं आहे. तळागाळातले जे लोक आहे, जे अजून शिकलेले नाही, की ज्यांना आपल्या रिच्युअलनुसारच सगळं झालं पाहिजे असं वाटतं, तर ही जागरूकता व्हायला पाहिजे. त्या दिवशी आपण हा सगळ्यांनी ना एक प्रण घेतला पाहिजे की अवयवदान हेच श्रेष्ठ दान आहे. अवयवदान करा. आपल्या समाजामध्ये रक्तदान, नेत्रदान इथपर्यंत ठीक आहे, पण अवयवदान करणं आहे ना, अजून तेवढं काही गोष्टी लोक ऍक्सेप्ट करायला तयार नाहीये. तर चांगले लोकांमध्ये प्रबोधन झालं पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण तुमचा एक जीव 8 जणांचे प्राण वाचू शकतो. धन्यवाद.